लायन्स क्लब ऑफ कोपरगाव व समता चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या लायन्स समता ब्लड सेंटरचे उद्घाटन स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट रोजी करण्यात आले। महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते विधान परिषदेचे आमदार विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत या रक्तपेढीचे थाटामाटात उद्घाटन संपन्न झाले। यावेळी रक्तासाठी आपले राजकीय वैर बाजूला ठेवून विरोधक आणि पक्षांतर्गत विरोधक एकाच व्यासपीठावर आल्याचे चित्र पाहायला मिळाले। प्रकृती अस्वस्थतेमुळे आणि डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे आमदार आशुतोष काळे मात्र या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही। या कार्यक्रमास नगराध्यक्ष पराग संधान, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परधने, एमजेएफ लायन्स राज मुच्छाल, लायन्स इंटरनॅशनल डायरेक्टर एमजेएफ लायन्स श्रेयस दीक्षित, प्रसिद्ध उद्योजक सम्राट वर्मा, महानंद दूध संघाचे माजी संचालक राजेंद्र बापू जाधव यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। उद्घाटन सोहळ्यानिमित्त लायन्स समता ब्लड सेंटर ते कार्यक्रमस्थळापर्यंत भव्य पायी तिरंगा रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये मान्यवरांसह कोपरगाव शहरातील नागरिक, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच शाळकरी विद्यार्थी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला। रक्तपेढीच्या माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेवर सुरक्षित रक्त उपलब्ध होण्यास मदत होणार असून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सुरू करण्यात आलेले हे केंद्र कोपरगाव व परिसरासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे हा सामाजिक संदेश देण्यात आला। यावेळी प्रास्ताविक करताना संदीप कोयटे म्हणाले, लायन्स समता ब्लड बँकेच्या माध्यमातून दर महिन्याला गरजू रुग्णांना 50 रक्त बॅग मोफत दिले जाणार आहे। घरपोच रक्त आणि रक्त घेण्यासाठी देखील घरपोच सेवा देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली। तसेच या ब्लड बँकेच्या परवानगीसाठी आलेल्या अडचणी सांगत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मदत केल्याने हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले। काका कोयटे यांनी या ब्लड सेंटरच्या बद्दलची सविस्तर माहिती दिली। तसेच आपल्या भाषणात सांगितले की कोपरगावची बाजारपेठ वाढवण्यासाठी राजकीय शीतयुद्ध तहकूब करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। आमदार विवेक कोल्हे म्हणाले, रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे। लायन्स क्लब आणि समता चॅरिटेबल ट्रस्टने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतल्यामुळे कोपरगाव व परिसरातील गरजू रुग्णांना या ब्लड सेंटरचा फायदा होणार आहे। पालकमंत्री विखे पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करत म्हणाले, सध्या ब्लड बँकेची गरज वाढत चालली आहे। लायन्स क्लब आणि समता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गरजू रुग्णांची गरज ओळखून हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला। त्याचा गरजू रुग्णांना फायदा होणार असल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेंद्र बनसोडे यांनी केले असून आभार प्रदर्शन लायन्स क्लबचे अध्यक्ष सचिन भडकवाडे यांनी केले। सदर कार्यक्रमासाठी लायन्स लिनेस आणि लिओ क्लब ऑफ कोपरगावचे सर्व पदाधिकारी सदस्य, समता चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी सदस्य तसेच विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मित्रांनो, आजचा दिवस माझ्यासाठी, लायन्स क्लब ऑफ कोपरगावसाठी आणि समता चॅरिटेबल ट्रस्टसाठी आणि माझं म्हणणं की संपूर्ण कोपरगावसाठीच अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे। कारण आज आपण एक ब्लड सेंटरचे उद्घाटन करत नाहीये, तर अनेक वर्षापासून माझ्या मनामध्ये असलेलं एक स्वप्न, कोपरगावकरांचं एक स्वप्न आज प्रत्यक्षात साकार होताना आपण सर्वजण त्याचे साक्षीदार होतोय। चर्चा केली की बा कोपरगावमध्ये आम्हाला रक्तदान एक ब्लड बँक चालू करायची आहे, त्याकरता तुम्ही काय मदत करू शकता का? आणि त्याला डॉक्टर इरफान यांनी सकारात्मक भूमिका दाखवली आणि त्या भेटीमध्ये आम्ही ठरवलं की कोपरगावमध्ये ब्लड बँक आपल्याला चालू करायची आहे। फक्त लायन्स तिथं ब्लड कलेक्शन सेंटर नाही, त्या ठिकाणी आपण एक मोठी साठवणुकीची यंत्रणा केलेली आहे। एक कोल्ड स्टोरेज तिथं उभं केलेलं आहे, -40 डिग्री, ज्या ठिकाणी 4000 रक्ताचे घटक, रक्ताच्या बॅग्स तर राहू शकतात, असं मोठं एक ब्लड स्टोरेज सेंटर त्या ठिकाणी उभं केलेलं आहे। आणि त्या ठिकाणी फक्त प्लेटलेटच नाही तर CDSO क्रॉस मॅचिंग सेंटर आहेत। बरेचसे जे काही घटक लागतात, जो 18 प्रकारचे घटक, हे रक्ताचे घटक त्या ठिकाणी निर्माण केले जातील आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ब्लड बँकचं काम त्या ठिकाणी नाशिकचे जे काही समता ब्लड सेंटर आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही उभं केलेलं आहे। या क्लबच्या वतीने आणि समता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जे ब्लड बँक सुरू होती त्यानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। ब्लड बँक स्थापन करण्याचा उद्देश संदीपनी सांगितला। आमच्या संदीपला खरं तर लहानपणापासून रक्तदानाची खूप आवड। प्रत्येक वर्षी माझ्या वाढदिवसाला रक्तदानाचे शिबिर आयोजित करून आतापर्यंत 5000 बाटल्यांचं रक्तदान संदीपनी याच्या मार्फत वेगवेगळ्या रक्तपेढ्यांना केलेलं आहे। अशी रक्तपेढी आपणच का उभारू नये असा एक संदीपच्या मनामध्ये नेहमी विचारायचा। कोरोनाच्या काळात मध्ये सुद्धा ज्या प्लाझ्माचा तुटवडा होता
संदीपनं 5 वेळा प्लाझ्माचं डोनेशन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि या निमित्ताने लायन्स क्लबनं जेव्हा ब्लड बँक स्थापन करण्याचा उद्देश सांगितला, आम्ही सुद्धा समता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं त्याला सहकार्य करायचं ठरवलं. आणि ते स्वप्न आज या ठिकाणी प्रत्यक्षात उतरत आहे. आणि ते स्वप्न साकार करीत असताना आमचे नेते राधाकृष्णजी विखे पाटील असोत, विवेक भैया कोले असोत, आपले आमदार आशुतोष दादा काळे आज प्रकृती असो असल्यामुळे जरी उपस्थित राहू शकले नाही, तरी त्यांचे आशीर्वाद या कार्यक्रमाला नक्कीच आहेत. मी मुद्दाम सांगू इच्छितो, लायन्स क्लबची जी काही इतर ठिकाणी प्रतिमा आहे, कुशाळची ती कशी आहे मला माहित नाही, पण आमचा कोपरावचा लायन्स क्लब हा आमच्या कोपरावचा अभिमान आहे. विशेषतः कोपरावच्या लायन्स क्लबच्या वतीनं जो एक्सपो भरवला जातो, त्या एक्सपोमुळे कोपरावची बाजारपेठ ही नेहमी वाढत आलेली आहे. आणि आमच्या विखे साहेबांची नेहमी तक्रार असते की कोपरावची बाजारपेठ वाढत नाही. विशेषतः परागजी संधान या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो, भैयाला विनंती करतो, कोपरावची बाजारपेठ वाढण्याकरता हे जे काही थोडंसं राजकीय शीतयुद्ध असतं, याला साहेब काही दिवस तरी आपल्याला युद्ध तहकुबी म्हणतात. निवडणुका आता 2029 मध्ये होते तेव्हा होती, तोपर्यंत 2-3 वर्षाकरता का होईना एक तहकुबी याला जर देता आली आजच्या आपल्या उपस्थितीमध्ये, तर तो कोपरावच्या दृष्टीनं हवा बरोबर आहे का? तो एक कोपरावच्याच नव्हे तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टीनं नक्कीच भाग्याचा क्षण ठरेल असं मला वाटतं. समता परिवाराच्या वतीनं आम्ही आतापर्यंत नेहमीच चॅरिटेबल काम करीत आलेलो. या परिसरामध्ये आम्ही ज्याप्रमाणे धार्मिक मंदिर उभारली, आमच्या आईच्या नावाने महादेवाचं मंदिर उभारलं, वडिलांच्या नावाने मारुतीचं मंदिर उभारलं, आईच्या नावाने देवीचं मंदिर उभारलं, हे धार्मिक मंदिर बांधूनच आम्ही थांबलो नाही, तर कोपरामध्ये माणुसकीचं मंदिर, अभ्यास मंदिर, योग मंदिर, अन्नदान क्षेत्र असे विविध मंदिर सुद्धा आम्ही माणुसकीच्या भावनेने उभारलेले आहेत. अतिशय स्तुत्य उपक्रम घेतल्याबद्दल लायन्स आणि समतासाठी आपण जोरदार टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. खऱ्या अर्थाने आपल्या परिसराची गरज ओळखून आपण नेहमी म्हणतो अनेक प्रकारचे दान असतं, अन्नदान असतं, ज्ञानदान असतं, पैशाचं दान करतो, त्याचप्रमाणे रक्तदान, बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून उभा करता येतं. परंतु किती आज जग पुढारलेलं असलं तरी, किती काही केलं तरी शास्त्रज्ञानाला त्या ठिकाणी रक्त निर्माण अजून करता आलेलं नाही. हे एका व्यक्तीनेच दुसऱ्या व्यक्तीला रक्तदानाच्या माध्यमातून देता येतं आणि तेही मर्यादित स्वरूपात देता येतं. म्हणून या सगळ्या दानांपैकी जर सर्वात श्रेष्ठ दान असेल तर ते रक्तदान आहे असं मी समजतो. खरं तर संकटकाळी आपल्याला जेव्हा रक्ताची गरज पडती तर ते कोणाचं आहे, अभिनेत्याचं आहे का, नेत्याचं आहे का, कार्यकर्त्याचं आहे का, विरोधकाचं आहे का, मुस्लिम समाजाचं आहे का, हिंदू आहे, हे बघितलं जात नाही. जात पात पंत प्रांत पक्ष ओलांडून त्या ठिकाणी रक्त ज्यावेळेस आपण दान करतो ते एक माणुसकीच्या नात्याने आपण ते दान करत असतो. आणि म्हणून खरं तर या रक्तदानाला वेगळं महत्व आहे. अनेक आपल्याकडं वर्षानुवर्ष रक्तदानाचे शिबिर आपण आयोजित करतो. मागील विधान परिषदेच्या सदस्य म्हणून ज्यावेळेस निवडून सभागृहात गेलो, अनेकदा त्या ठिकाणी प्रश्न इतर सदस्यांनी, सहकारी सदस्यांनी उपस्थित केला की रक्ताच्या नावाखाली भेसळ काहीतरी, म्हणजे खऱ्या अर्थाने सगळ्याच भागामध्ये भेसळच्या बातम्या आपण रोजच ऐकतोय. मुंडेनमळ्यात 2 रुपये का होईना त्या ठिकाणी दुधाचे भाव वाढले, 40 रुपयावर दूध गेलेलं आहे. परंतु रक्तात देखील भेसळ करणारे काही लोक त्या ठिकाणी आहे आणि त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी म्हणून शासनाने देखील त्या पद्धतीचे पावलं उचललेले आहेत. परंतु एक शाश्वत रक्तपेढी जी कुठल्याही भेसळयुक्त आपल्याला रक्त उपलब्ध करून देईल अशी एक हक्काची आपल्याला या ठिकाणी लायन्स क्लब आणि समताच्या वतीने एक ब्लड सेंटर उपस्थित झालेलं आहे. खऱ्या अर्थाने अनेक पहिल्यांदाच रक्तपेढीच्या उद्घाटनानिमित्ताने बोलण्याचा योग आला. काय बोलावं, कशावर बोलावं, किती बोलावं. रक्ताचे अनेक प्रकार असतात. काही रक्त संघर्षाचं असतं, काही रक्त त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं असतं. आपण आपसूक बोलून जातो, हा फार जिद्दीचा आहे, याचं रक्त जिद्दीचं आहे. त्याच्यामुळं या माध्यमातून एवढंच खरं तर विनंती करतो की रक्तामध्ये इमानदारी असली पाहिजे, रक्तामध्ये बेईमानी नको, धोकेदारी नको. आपलं रक्तामध्ये कुठलंही
विशेषतः युवा वर्गाला मी आवाहन करतो, कारण की देशबाह्य शक्ती आता या ठिकाणी कार्यरत आहे. स्वातंत्र्य दिन आज आहे, त्याच्यामुळं देश अभिमानाचं रक्त आपल्यामध्ये सळसळलं पाहिजे. हॉस्पिटलमधून रक्ताचे सॅम्पल घेणे, क्रॉस मॅच करणे आणि आवश्यक रक्तपिशव्या अथवा रक्त घटक हॉस्पिटल पर्यंत पोहोचवण्याची सुविधा देखील या बँकेच्या माध्यमातून, ब्लड बँकेच्या माध्यमातून होणार आहे. त्याचप्रमाणे फक्त सुविधा न देता सर्वसामान्यांसाठी दर महिन्याला 50 रक्त घटक गरजूंना पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्याचा देखील निर्धार या सर्व मंडळींनी केलेला आहे. त्याच्यासाठी देखील मी त्यांचे विशेष आभार या निमित्ताने खरं तर व्यक्त करतो. रक्तदानापासून तर रक्त वितरणापर्यंत संपूर्ण प्रक्रियेसाठी अत्याधुनिक मशिनरी व उपकरणांची सुविधा त्यांनी उपलब्ध केलेली आहे. रक्ताच्या संबंधित वन स्टॉप सोल्युशन म्हणून खरं तर या रक्तपेढीकडे पाहायला हरकत नाही. त्यामध्ये रक्त असेल, प्लाझ्मा असेल, सिंगल डोनर प्लेटलेट असेल, या सहित इतरही रक्तातील घटकांची प्रक्रिया व उपलब्धता कोपरगावकरांना या निमित्ताने होणार आहे. गरजू रुग्णांना देखील वेळेत आणि शाश्वत अशी सेवा त्यांच्याकडून देण्यात येणार आहे. या ठिकाणी लायन्स क्लब ऑफ कोपरगाव व समता चॅरिटेबल ट्रस्ट यांनी बोलवलं, यथोचित असा सत्कार केला, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. ब्लड बँक सारखी सुविधा आपल्या कोपरगाव नगरीमध्ये उपस्थित करून दिली, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. बद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी आणि समता ट्रस्टचे अध्यक्ष काका कोयटे यांचं मनापासून अभिनंदन करतो. एक अभिनव असा सामाजिक उपक्रम आज आपण सर्वांच्या सहकार्याने सुरू झालेला आहे. बाप जरी आपल्या सर्वांना छोटी वाटत असेल तरी आज ब्लड बँकेची गरज आता दिवसाकडे किती वाढत चाललेली आहे याचा खरं म्हणजे आपण जर आढावा घेतला तर या ब्लड बँकेच्या स्थापनेच्या पाठीमागची भूमिका आपल्या समोर. आज सकाळीच मी अहिल्यानगर मध्ये असताना इथे अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीने एक मेगा रक्तदान शिबिर आहे. मला वाटतं साधारण 5,000 लोक त्या ठिकाणी सहभागी होणार आहे. याचा मी असा विचार केला की त्याचा उल्लेख वेळ भाईंनी केला, सर्वश्रेष्ठ दान कोणतं असेल तर ते रक्तदान आहे. आणि ज्यावेळी त्याची गरज त्या परिस्थितीमध्ये आपल्याला मिळू लागते, अचानक घटना घडतात, अपघात होतात, जवळच्या लोकांना रक्त मिळत नाही आणि केवळ मग रक्तदाते आपल्याला शोधावं लागतात. पण ब्लड बँक जर असेल तर त्या ठिकाणी आपल्या ब्लड ग्रुपचं जे त्या ठिकाणी ब्लड आहे ते मिळतं. काही तर ब्लड ग्रुप दुर्मिळ आहे, फार ते मिळणं अवघड आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांना ती धावपळ करावी लागते. दुर्दैवाने कधी कधी रक्त उपलब्ध नाही म्हणून आपल्या जवळचा नातेवाईक सुद्धा दगावतो आणि म्हणून रक्तदान करणं पूर्वी लोक त्याला घाबरायचे की रक्तदान केल्यामुळे काही वेगळं काय घडतं का. आता मगाशी मी रक्तदानाच्या ब्लड बँकच्या उद्घाटनाच्या वेळी मला काही 3 रक्तदाते होते. आमच्या आढावाने तर जवळ 17-18 रक्तदान केलेलं आहे. मला वाटतं ते योगा शिक्षक आहे ना, उत्तम बाईशा, ते योगा शिक्षक आहे, ते रक्तदान करत आहे. हे खरं म्हणजे इन्स्पिरेशन आहे. जर योगा शिक्षक रक्तदान करू शकतो तर आपल्याला काय अडचण. रक्त कोणाचाही चालत नाही. त्या शेवटी त्याची तपासणी होते, शुद्ध रक्त पाहिजे. ज्यांना ढाबळण्याची सवय आहे त्यांचा रक्ताचा काही संबंध राहत नाही. भेसळ रक्त चालत. आपल्या रक्तदानामुळे दुसऱ्याचे आजार वाढू नये याची आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. तसं दूधजन्य पदार्थामध्ये आता भेसळ कमी झाल्यामुळे आता लोकांना, नागरिकांना त्यांच्या शारीरिकदृष्ट्या त्याचा फायदा होणार आहे. तसं आता नैसर्गिक शेतीकडे आपण गेलं पाहिजे. अशा प्रकारचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. मला काका कोयटे आणि त्यांचे श्रीयुत सचिन भडकवाडी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. तर लायन्स क्लबच्या या पुढाकारानं ही लायन्स समता ब्लड सेंटर सुरू केलेलं आहे. त्याचा निश्चितपणे फायदा फक्त कोपरगावला नाही तर जिल्ह्यातल्या गरजू रुग्णांना होईल अशी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद.